अब अपने चुनाव क्षेत्र में जो भी लोगों की समस्याएं हैं उसको हल करने के एक अच्छी और बड़ी आपकी जो निष्ठावान थी उसके लिए कार्यकर्ता काफी आपके लिए काम करेगा। नाही, निवडणुकीच्या प्रचाराची घोषणा तर 2 महिन्यापूर्वी झाली, परंतु सुरुवातीला म्हणजे विभाग प्रमुख झाल्याच्या दिवसापासून आम्ही सर्व शिवसैनिकांनी ठरवलं होतं कोणत्याही परिस्थितीमध्ये या आमच्या विभागाला जी काही गद्दारीची कीड ज्यांनी लावली आहे त्या गद्दाराला गाडून टाकायचं, हा एक प्रण आम्ही केला होता. आणि मला वाटतं आम्ही जिंकलो, लोकांनी आशीर्वाद दिला. उद्धव साहेबांचं जे नेतृत्व आहे, उद्धव साहेबांच्यावर जळणारे अनेक होते, पण उद्धव साहेबांच्या नावानेच, त्यांच्या नावानेच पक्ष नवीन तयार झाला आणि त्या नावानेच या निवडणुका आम्ही जिंकल्या. त्याच्यामुळे त्यांचं नेतृत्व जे आहे ते आम्हाला तर पूर्ण विश्वास होता, परंतु काही लोकांच्या डोळ्यावर अंधार आला होता. मला वाटतं त्यांच्या डोळ्याचा अंधार आता दूर झाला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नेतृत्व सक्षम आहे आणि केवळ महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचंसुद्धा नेतृत्व करू शकतात, अशा पद्धतीची भावना आता लोकांमध्ये निर्माण झालेली आहे. काय असतं, काही निर्लज्ज असतात, त्यांना काय मेसेज जरी दिला तरी त्यात काय उपयोग होणार नाही. त्यामुळे निर्लज्जांना मेसेज देण्यापेक्षा जर काही सत्सद विवेकबुद्धी त्यांची जागरूक असेल तर त्यांनी विचार करावा की आज जर त्यांनी ही दगाबाजी केली नसती तर आज तुम्ही कुठे असता. आज लोकांनी तुम्हाला गाडलं आहे आणि मला वाटतं लोकांच्या म्हणजे आमच्या सर्वांच्याच मनातून तुम्ही अगोदरच उतरला होतात, परंतु आता रीतसर लोकसभेच्या या निमित्ताने तुमची लायकी काय हे तुम्हाला मला वाटतं कळलं असेल. असो, आता त्याच्यावर बोलण्यापेक्षा आता अनिल देसाई साहेब निवडून आलेले आहेत, जे 10 वर्षामध्ये आम्ही करू शकलो नाही ते मला वाटतं लोकांची जी काही कामं आहेत, प्रलंबित कामं आहेत, ती सोडवण्याच्या दृष्टीने आता आम्ही प्रयत्न करणार आहोत. अनिल देसाई एक चांगला चेहरा आम्हाला मिळालेला आहे, अत्यंत सद्गुणी व्यक्ती आहे, अत्यंत ज्ञानी व्यक्ती आहे, अभ्यासू व्यक्ती आहे. मला वाटतं त्यांच्या या गुणांचा वापर आमच्या विभागातील लोकांसाठी आम्ही आता करून घेऊ. बघा, ज्यांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे अशा वेळेला तर त्यांच्या मला वाटतं ऋणामधून आम्ही कधीच ऋणातून आम्ही मुक्त होऊ इच्छित नाही. त्यांचे ऋण असेच आमचे कायम आमच्यावर राहतील आणि त्यांचे हे आशीर्वाद जे लाभलेले आहेत, विशेषतः सर्वांचेच, महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्त्यांचे आणि सर्व समुदायाने आज उद्धव साहेबांचं नेतृत्व मान्य केलेलं आहे आणि त्यांच्या ऋणातून मुक्त न होता आम्ही त्यांची जी काही त्यांनी जी सुचवलेली कामं आहेत किंवा त्यांच्या ज्या उगाच करू नका रे, चढू नका रे, उगाच हे चढवाचढवीमध्येच जातं सर्व, लक्षात. अरे कशाला पण. तर ज्या गोष्टी ज्या आहेत, ज्या लोकांच्या इच्छा आकांक्षा आहेत, ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं आहे, ज्यांनी आम्हाला मदत केलं आहे, या जाणीवतून केलं आहे की आम्हाला कुठेतरी पुढे त्यांची कामं करायची आहेत. मला वाटतं आम्ही हा विजय नम्रतेने घेऊ, कुठेही विजयाचा उन्माद आमच्याकडून होणार नाही आणि नम्रतेने लोकांपुढे जाऊ आणि मला वाटतं लोकांची जी काही कामं आहेत ती आम्ही पूर्णत्वास नेऊ, एवढंच मी या निमित्ताने आज सांगतो. नाही, गद्दाराला गाडणारी सुरुवातीपासून आमची भूमिका होती आणि या हरामखोराला आम्ही गाडला आणि जनतेने शिक्कामोर्तब केलेलं आहे, याचा आनंद आहे. गद्दारीची जी कीड आहे ती समूळ नष्ट करण्याचं धोरण आता पुढच्या काळामध्ये आमचं असणार आहे आणि हा जो काही विजय आता या ठिकाणी प्राप्त झालेला आहे, शिवसैनिकांची मेहनत आहे, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची मेहनत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाचा हा विजय आहे आणि या नावाची धडकी आता दिल्लीश्वराने घेतली होतीच, त्याच्यावर सुद्धा शिक्कामोर्तब झालेला आहे. आता अनिल देसाईंच्या माध्यमातून विभागातील सर्व लोकांची कामं जी आहेत ती 10 वर्षामध्ये या खासदाराने कधी ढुंकून बघितलं नाही, ती कामं आता मार्गी लावण्याच्या दृष्टीने आम्ही काम करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये
याच तऱ्हेने आम्ही विधानसभेमध्ये आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जनतेचा आशीर्वाद घेऊ. निश्चितपणे जनता आशीर्वाद देईल अशी मला आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांना खात्री आहे. जल्लोष हा आम्ही अत्यंत जनतेने जो काही कौल दिला आहे त्याचा सन्मान ठेवत आम्ही नम्रतेने जल्लोष करण्याचा ठरवलेला आहे. कुठेही विजयाचा उन्माद होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत. विजय हा निश्चितपणे आहे, परंतु महाराष्ट्रातल्या लोकांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही आमचं कार्य करणार आहोत. जल्लोष हा असणार आहे, आनंद असणारच आहे, परंतु केवळ आनंदावर समाधान न मानता कामावर आम्ही लक्ष देणार आहोत. हातात घेऊन भगवा मराठी माणूस जगवा हे जे आमचं ब्रीदवाक्य होतं ते जे महाराष्ट्रात राहणारे प्रत्येक मराठी माणसाने आज या महाविकास आघाडीला साथ दिलेली आहे. आणि अनिल देसाई साहेब हे प्रचंड सर्व पक्षांनी सर्व जाती धर्माने आज खरं तर पेटून उठलेले लोक, कारण हा सेकंड टाइम देश स्वतंत्र करायचा होता आणि जे मोदी सरकार होतं यांना पळवून लावायचं होतं. मोठ्या प्रमाणात मतदान झालेलं आहे. आज अनिल देसाई साहेब निवडून आले आहेत आणि आज आम्ही आमचे जे विभाग प्रमुख साहेब आहेत प्रमोद शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाविकास आघाडीच्या मार्गदर्शनाखाली एक सुसंस्कृतपणे आणि एक लोकांना चांगला एक संदेश देण्यासाठी आम्ही झाडं वाटप करून हा खरा तर विजय उत्सव साजरा करणार आहोत. आणि जी मोठी दाहकता निर्माण झाली मशालीची ही सगळ्यांना भाजून टाकलेलं आहे त्यांनी, एवढं आम्ही सांगितलं. अरे महाविकास आघाडीचा अभी तक आज तक न्यूज वाले चैनल वाले सब क्या बोलते, उबाटा गट उद्धव बाळासाहेब ठाकरे गट. तो उबाटा का दूसरा और भी एक सुनाता हूँ आपको मराठी में, उबा बांबू ठोकनारा गट. उबा बांबू ठोकला आम्ही उभा बांबू ठोकला उद्धव बाळासाहेब ठाकरे. आम्ही सुरुवातीपासून बोलत होतो की हा गद्दार हा का निवडून येत नाही. सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल भाऊ देसाई हे प्रचंड बहुमताने विजय झाले. आणि तुम्हाला मी खात्रीने सांगतो संपूर्ण मुंबई महाराष्ट्र देशभरात उद्धव साहेबांचं नाव हे पंतप्रधानासाठी अग्रेसिव्हमध्ये असणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक लोकशाहीचा विजय आणि निष्ठावंत शिवसेनेचा विजय. या विजयामध्ये आमच्या सर्व निष्ठावंत शिवसैनिकांनी खूप मेहनत घेतली आणि शिवसेना ओरिजिनल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही करून दाखवली आहे. आणि सर्व निष्ठावंत शिवसेनेच्या पाठीमागे ठामपणे खंबीर उभा राहिला. धन्यवाद. विजय झाला म्हणजे महिला आघाडीने एक कुत्र्यांना कंडिशन मुंबईमध्ये आम्ही काही टाकून देणार नाही. हा विजय निष्ठेचा आहे, हा विजय सत्याचा आहे, हा विजय गद्दारांना गाडण्याचा आहे. आणि हा विजय तुम्ही सगळेजण बघताय, जल्लोष करताय, हा विजय सत्याचा आहे. आणि तुम्ही बघताय की लोक एवढे आनंदात आहेत. आणि लोकांनी केलेली जी मेहनत आहे आणि जी बाळासाहेबांचे आशीर्वाद बाळासाहेब आम्हाला देत आहेत, उद्धव साहेबांची मेहनत आहे, आदित्य साहेबांची मेहनत आहे, आमच्या सगळ्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची सर्व पदाधिकाऱ्यांची मेहनत आहे. म्हणून हा विजय आज आम्ही अशा पद्धतीने साजरा करणार. ते गद्दारांचे डोळे पांढरे झाले पाहिजेत. काय ना, आमची निशाणी आहे मशाल आणि विजय झाला विशाल. आता तुम्ही समजायचं मुंबई आमच्या साहेबांची नाही कोणाच्या बापाची. निष्ठावंताचा विजय झालेला आहे. गद्दारांना गाडण्यासाठी आम्ही जो पराक्रम घेतला, परिकष्टा घेतली, चिन्ह चोरलं होतं, पक्ष चोरला होता, सगळं चोरलं होतं, पण निष्ठावंतांचा विजय झालेला आहे. आणि ज्याने दिवसरात्र जी मेहनत केली त्या खऱ्या शिवसैनिकांचा विजय झालेला आहे. बाळासाहेबांचा सन्मान झालेला आहे आणि आमचं शिवसेना भवन साबूत आहे आमच्या वॉर्डमध्ये. हे आम्हाला अभिमान आहे. जय मा. आजचा विजय हा माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा विजय आहे. ज्या पक्षाचं चिन्ह चोरलं, संघटनेचं नाव चोरलं, आमचे हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो देखील चोरला, याच्यातून देखील मुंबईकरांनी आम्हाला हा जो विजय दिलेला आहे त्या विजयाने नक्की झालेला आहे की शिवसेना ही कुणाची, शिवसेना ही ठाकरेंचीच, शिवसेना ही मातोश्रीचीच आणि शिवसेना ही शिवसैनिकांचीच. कोणी गद्दार किती विकले गेले, खोके आले गेले, परंतु ही शिवसेना शेवटी ठाकरे आणि ठाकरेंचीच राहणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुंबईमधील दक्षिण मध्य मुंबईमधील सर्व मतदारांना आम्ही धन्यवाद देतो.
कारण त्यांनी जो विश्वास ठेवलेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर आणि उद्धव साहेबांवर आणि त्यांनी जे मतदान केलेलं आहे त्या सर्व मतदारांना आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने त्यांना लाख लाख धन्यवाद देतो आणि असंच प्रेम या मतदारांचं उद्धव साहेबांवर आणि शिवसेनेवर आखरी श्वासापर्यंत राहावं. पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा अरे कोण आला रे कोण आला. जय हिंद. आजचं जी विजयाची आपल्याला इथे एवढी मोठी हे दिसते तर याच्या मागचं कारण फक्त एवढं आहे की निष्ठावंत आणि गद्दार या प्रकारचा इथे चुरशीची लढत होती आणि खरंच जे निष्ठावंत आहे त्यांनी आज दाखवून दिलं की गद्दारांची कशी पायामुळं खचली गेली पाहिजे आणि माननीय हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा फक्त त्यांनी वापर केला पण मतदार जे होते ते चिडून होते. ज्या पद्धतीने उद्धव साहेबांसोबत यांनी सर्वांनी गद्दारी केली मग त्यावेळी नागरिकांनी कोणीही पक्ष बघितला नाही किंवा कुठल्याही गोष्टीचा विचार केला नाही. जरी समोरची पार्टी बलाढ्य अशी होती आर्थिकदृष्ट्या सर्व दृष्ट्या तरी पण नागरिकांनी यावेळी दाखवून दिलं की निष्ठावंत आहेत आणि त्यामुळेच आजचा जो विजय आहे हा जनतेचा विजय आहे, उद्धव साहेबांचा विजय आहे, निष्ठावंतांचा विजय आहे आणि आज महाविकास आघाडीने हे सगळं दाखवून दिलं आहे की कितीही कोणी तुम्ही खोटं बोललात किंवा रेटून बोललात तरी शेवटी जनतेच्या मनात जे असेल ते मतांच्या माध्यमातून जनता आपल्याला दाखवून देते. म्हणून जनतेशी एकनिष्ठ राहणं खूप महत्त्वाचं आहे. शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असलेली ही सीट एवढी महत्त्वाची होती आणि या सीटसाठी सर्व निष्ठावंतांनी उद्धव साहेबांचे हात बळकट करण्याचा जो संकल्प केला होता आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी शिवसेनेची गद्दारी केली त्याला गाडण्यासाठी सर्व शिवसैनिक सज्ज झाले होते आणि त्या पद्धतीनेच यावेळेला किती पैसा वाटला किती त्यांनी काही केलं तरी सुद्धा निष्ठावंत शिवसैनिकांनी यावेळेला उद्धव साहेबांना पाठीशी उभं राहून अनिल देसाई यांचा हा विजय खेचून आणलेला आहे आणि हे सगळं श्रेय या शिवसैनिकांचं या महाविकास आघाडीचं आहे आणि या सर्व पक्षांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचा आम्ही मनपूर्वक आभार मानतो आणि खरोखर सर्वांचं कौतुक करतो आणि सर्वांचं अभिनंदनही करतो. हा जल्लोष खऱ्या अर्थानं आमदार आणि नगरसेवकाच्या पुढची भावी जी आमची ही आहे त्या ठिकाणी सुद्धा महाराष्ट्रात आम्ही या ठिकाणी दाखवून देऊ की उद्धव साहेबांची ताकद या महाराष्ट्रामध्ये काय आहे. महायुति का ये जोरदार जल्लोष यहाँ पर आप देख रहे हैं. अनिल देसाई जी 50,000 वोट से जीत कर आ रहे हैं. ये हम लोग सब की जीत के आए हैं. हम उनका सब लोग मिलकर इधर अभिनंदन करते हैं और आप देख रहे हैं ये सत्य की विजय है और एक रावण को मारकर राम की विजय है. मैं 10 साल की तपस्या है. 10 साल का एक बहुत बड़ा मतलब यहाँ पे साउथ सेंट्रल मुंबई में कार्यकर्ताओं ने एक अजीब, मैं खुद बताऊँ मेरे ऊपर 11 केसेस है पिछले 10 सालों में. तो 10 साल कार्यकर्ता झूंझा है, ज़मीन पे उतरा है, लड़ा है, मरा है, कटा है, तब जाके आज ये दिन देखना नसीब हुआ है. ये हर एक ज़मीन पे रहने वाले छोटे से छोटे कार्यकर्ता की जीत है. ये उस सोच की जीत है कि जो इस देश को एक साथ रखना चाहता है, देश को बांटना नहीं चाहता, नफ़रत नहीं फैलाना चाहता. ये मोहब्बत की दुकान आज साउथ सेंट्रल मुंबई में खुली है, नफ़रत की दुकान बंद हुई है. उम्मीद है दिल्ली में भी मोहब्बत की दुकान खुलेगी और हमारी वहाँ पर सत्ता बनेगी, सरकार आएगी. यही तो मैं कह रहा हूँ ना, पिछले 10 सालों में जो भी चीज़ें हुई, चाहे सत्ता के लिए पार्टियों को तोड़ा गया हो, घरों को तोड़ा गया हो, चाहे बुलडोज़र की राजनीति हो, चाहे किसी और एंगल से ईडी सीबीआई की राजनीति हो, चाहे इनकम टैक्स की राजनीति हो, इन सब को जनता ने करारा जवाब दिया है. अपने मतदान के माध्यम से करारा जवाब दिया है और एक बार जनता ने एक बार फिर से दर्शाया है कि जनता जो है वो जनार्दन होती है. आम्ही निष्ठावंत आहोत, आम्ही एका बापाची आहोत आणि म्हणून आम्हाला जो दिला आहे बाप बदलत नसतो. आम्ही त्यांच्या विचारांशी संबंधित होतो. आमचे आर्थिक किंवा बाकीचे कुठलेही लागेबंदे नव्हते आणि म्हणून आम्ही उद्धव साहेबांसोबत आजही आहोत, उद्याही राहणार, परवाही राहणार, यात काही शंका नाही. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.